इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करूया. पहिलाच बॉल फ्लिक केला. या बॉलला फक्त दिशा दिले. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेत. रुळे वैभव रुळे टीमचा श्रीगणेशा झालाय आणि विवेक शिंदेने 2 धावेने आपलं खातं ओपन केलंय. पाठीमागच्या मॅचमध्ये विवेक शिंदे यांची बॅट तळपली होती. त्याने 12 बॉलच्या पाठीमागे 34 धावांची विस्फोटक खेळी साकारली होती. या मॅचमध्ये कशा प्रकारची खेळी साकारेल? पुढचा बॉल ओहो बॅकफुटला गेल्यानंतर ॲपरकट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा विकेट किपरने चांगली किपिंग करत असताना मात्र कॅच पकडलाय आणि धक्का क्रमांक 1 रुळे वैभव रुळे टीमला. KSKचा बाहुबली विवेक शिंदे या मॅचमध्ये खास काही करू शकला नाही. स्वस्तात माघारी परतलाय आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये जड पावलानी आणि मन जड अंतकरणाने मात्र तो माघारी परतलाय. पण मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे विकेट गेले. अगदी राईट द ओव्हरने विकेट करत असताना मात्र बॅकफुटला गेल्यानंतर ॲपरकट खेळायचा होता. उसळी प्राप्त केली. त्यानंतर बॅटची थोडीशी हलकीशी कडा लागली. त्यानंतर मात्र विकेट किपरने मात्र चांगला कॅच पकडला आणि विवेक शिंदे माघारी परतला. 2 वरती 1. एक मोठा धक्का, एक मोठा मासा गळाला लागला. मी म्हणेन ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये विवेक शिंदेला पूर्णपणे अडकवलंय. ओहो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. सिंगल धाव प्राप्त केली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय कदमने मी म्हणेन प्रभावित केलंय. पहिला बॉल सातत्याने तर त्याने पाहिलं तर अगदी खोलात टाकला होता. त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या. त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल ठेवला होता. उसळी देणारा बॉल होता. त्याच्यामध्येच विवेक शिंदे माघारी परतला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा यॉर्कर बॉल टाकण्यामध्ये तो माहीर आहे. अक्षय कदम यॉर्कर स्पेशलिस्ट. बॅकफुटला गेलेत. पंच केला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. डीपमध्ये बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अमोल शिंदेच्या बॅटमधून आलाय एक नेत्रदीपक प्रहार. बॉल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. रिप्ले टेलिकास्ट. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. क्रॉस अँगलनं तुम्ही पाहू शकाल. अगदी बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर. टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. हा बॉल सोडून दिलाय. अगदी लेग स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. खरं तर अक्षय कदम यांच्याकडे व्हेरिएशन चांगला आहे. काही बॉल त्यांनी आखूड टप्प्याचे ठेवले, काही बॉल यॉर्कर टाकले, काही बॉल लेग स्टंपवरती ठेवतायत. म्हटल्यानंतर त्यांच्याकडे चांगले व्हेरिएशन आहे आणि ते विविधतेपूर्णने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. खोलात टाकला होता बॉल, फक्त दिशा दिले. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग तिथे केले. 1च धाव मिळते आणि आत्तापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावपलकावरती रुळे वैभव रुळे टीमने लावलेले आहेत. अमोल शिंदेने 2 बॉलच्या पाठीमागे 7 बनवलेत. शैलेश शिंदेने 1 बॉलच्या पाठीमागे 1 बनवले. ओहो बॅकफुटला गेल्यानंतर समोरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता बंटीचा, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावपलकावरती आहेत. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर चे उपाध्यक्ष आदरणीय श्री काशीनाथ दादा सपकाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही श्री बहिरी नवलाई चषक 2025 पर्व क्रमांक 4 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. रुळे वैभव रुळे 11 धावा धावपलकावरती आहेत. 11.00 च्या सरासरीने धावा आतापर्यंत जमावलेत. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट देखील अक्षयने मिळवले. अक्षयने काही बॉल खूप चांगले टाकले, काही बॉल खराब टाकले. त्याच्यावर अमोल शिंदेने एक नेत्रदीपक षटकार देखील ठोकला आणि 11 धावा. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू JMCC कळमगाव या टीमचा गणेश दाखल होताना पाहायला मिळतोय. राईट द ओव्हरनं विकेटने मारे करेल तो. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आणि 1च धावेवरती समाधान. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. जशी बॉलिंग केली जाते तशी मात्र फिल्डिंग देखील सजवली जाते आणि आत्तापर्यंत मी म्हणेन की JMCC कळमगाव या टीमने मात्र चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग देखील केलेली आहे. परंतु एका बाजूला अमोल शिंदे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. शैलेश शिंदे हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे.
त्याच्या बॅटमधून देखील अनेक वेळा मोठमोठे प्रहार आलेले आहेत आणि ते आपण पाहिलेले देखील आहेत. फिल्डिंग सजावत असताना बंटीसाठी आपण पाहू शकाल स्वतः गोलंदाज अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये बोलावलाय. कुठेतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. फुलटॉसचा बॉल ठेवला ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे ज्या ठिकाणी बॉल टाकायचा होता त्याच ठिकाणी त्यांनी बॉल डिलिव्हर केला आणि फिल्डिंग देखील त्याचप्रमाणे सजवली होती. फुलटॉस बॉल वरती मात्र खरगोश समाचार घेऊ शकले नाहीत बंटी आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये कॅच पकडले आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. पग दे रिप्ले टेलिकास्ट. फुलटॉसचा बॉल होता ऑन साइडला फ्लिक केला. त्यानंतर मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी एक साधा सोपा झेल पकडला आणि बंटीचा देखील खेळ समाप्त केलाय. बंटी नाराज होते नाखुश होते आपल्या शॉट सिलेक्शन वरती आणि त्यानंतर ते मात्र जड पावलांनी माघारी परतलेत. 12 वरती 2 गडी कोसळलेले आहेत रुळे वैभव रुळे या टीमचे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदे एक उदयमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर खेळाडू आहे. आज संधी मिळते आणि संधीचं सोनं देखील करावं लागेल. ओहो हा ट्रॅकर बॉल आहे त्याला फक्त टॅप उडवलाय दिशा दिले क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती थांबावं लागेल. चांगली कॉलिंग चांगली वेट आणि वॉचची भूमिका अमोल शिंदे आणि सचिन शिंदे. आज खरं तर अमोल शिंदे यांनी मात्र कित्येक वेळे सचिन शिंदे यांना टिप्स दिलेले आहेत आणि आज त्यांच्या बरोबरीने मात्र सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. जे धडे दिलेले आहेत जे धडे शिकवलेले आहेत त्याच्याप्रमाणे मात्र मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदेला खेळावं लागेल. मुख्य व्यासपीठावरती अक्षरशः KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे उपाध्यक्ष आदरणीय श्री काशीनाथ दादा सकपाळ साहेब यांचं आगमन आणि यावेळेला पहा मान्यवरांचं आगमन होत असताना अमोल शिंदेच्या बॅट मधून आलाय एक दमदार नामदार शानदार षटकार. पाठीमागच्या मॅच मध्ये अमोल शिंदे लवकर बाद झाले होते त्यानंतर विवेक शिंदे यांनी संघाची धुरा सांभाळली होती परंतु या मॅच मध्ये विवेक शिंदे माघारी परतल्यानंतर अमोल शिंदेने मात्र या मॅच मध्ये आग ओकणारी बॅटिंग केले. सीमा रेषेला ते आग लावतायत. नेत्रदीपक फटके खेळत आहेत. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेत आणि 4 बॉलच्या पाठीमागे 14 धावांवरती ते खेळत आहेत. गणेश मोरे यांच्यावरती हल्लाबोल चढवायला सुरुवात केली. पुढील बॉल बॉल क्रमांक 5 ऑन साइडला या बॉलला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत कॅच घेऊ शकणार नाही कारण त्यांच्या डोक्यावरतून बॉल ट्रॅव्हल होतोय. 6 धावांसाठी अमोल शिंदेच्या बॅट मधून लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार. अमोल शिंदे सेट ऑन फायर. अगदी ऑफ स्टंप वरती बॉल ठेवला होता त्यावेळेला कव्हर रिजन मध्ये हा फटका आला होता. त्यानंतर लेग स्टंप वरती बॉल ठेवल्यानंतर डीप मिड विकेट रिजन मध्ये हा षटकार आलाय. चारही बाजूला चौपेर फटके खेळण्याची ताकद अमोल शिंदे यांच्याकडे आहे. हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला होता. 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज गणेश मोरे थोडासा प्रेशर मध्ये येताना पाहायला मिळतोय. दडपण निर्माण झाले त्याच्यावरती आणि फलंदाज आता मात्र इन्फॉर्म होताना पाहायला मिळतात अमोल शिंदे. पुढचा बॉल षटकार हॅट्रिक होईल का. कव्हर रिजन मध्ये या बॉलला उडवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 4 4 4 4 4 धावांसाठी चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 30 धावा धावफलकावरती आहेत. अमोल शिंदेने 6 बॉलच्या पाठीमागे 24 धावा बनवलेत आणि सचिनने 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 15.00 ची सरासरी या ओव्हरच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये धावा कमी होत्या फक्त 11 होत्या परंतु या षटकामध्ये तब्बल 19 धावा अमोल शिंदेने गोळा केलेले आहेत. शेवटचं षटक असेल या इनिंग मधील स्लॉग ओव्हरचं षटक. चला बॉलची पूर्तता करा. अगदी अमोल शिंदे चॉईस बॉल करून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि त्याच्यावरती ते मोठे प्रहार देखील चढवतायत. मॅच बॉल आलेला आहे. मॅच ऑन करा. शेवटचं षटक आणि स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक योगेश घेऊन आलेत आणि समोरच्या बाजूने सचिन शिंदे ज्यांनी 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवले ते स्ट्राइक एंडला आहेत. हलक्या हाताने या बॉलला फक्त ड्राइव्ह दिलाय. दिशा दिलेली आहे आणि 1 धाव पूर्ण. एकाच धावेवरती थांबावं लागेल कारण अमोल शिंदे यांना स्ट्राइक हवी आहे.
अमोल शिंदे यांच्याकडे जबाबदारी आहे आणि संघाची सूत्र त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहेत. कशा प्रकारे ते बॅटिंग करणार, तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून बॅटिंग करणार की गोलंदाज योगेश त्यांना थांबवण्यामध्ये यश मिळवणार, हे देखील पाहणं गरजेचं आहे. घातक गोलंदाज योगेश देखील आहेत. क्लीन बॉल्ड, यस, मी म्हटलं होतं घातक आहेत. अगदी लेग स्टंपवरती बॉल ठेवला होता, फ्रंट फुटला आले होते अमोल शिंदे. पुढचं दार झाकलं होतं परंतु पाठीमागचं दार अगदी ओपन होतं. त्याच दाराने झालेली आहे चोरी आणि फलंदाज अमोल शिंदे त्रिफळाचीत होऊन माघारी परतलेत. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी फ्रंट फुटला आले होते फलंदाज, त्यानंतर परफेक्ट यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न योगेशचा. अगदी पुढचे दार अगदी बंद केली परंतु पाठीमागचं दार उघडं ठेवलं आणि त्यानंतर मात्र लेग स्टंप इथे मात्र वाकवलाय योगेशने आणि अमोल शिंदे माघारी परतलेत. चेहऱ्यावरचे हावभाव जर आपण पाहिले अमोल शिंदे यांचे, ते थोडेसे नाराज होते आणि त्यामुळेच ते बाद झालेत. परंतु ज्या कामासाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं ते काम त्यांनी केलेलं आहे. 7 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 24 धावांचे विस्फोटक खेळी साकारले. हा बॉल अक्षरशः यस, बॅटची कडा, विकेट किपरनं कोणतीही चुकी केलेली नाहीये. प्रवीण शिंदे मैदानाच्या आतमध्ये जसे गेले तसे मात्र ते बाहेर आलेत आणि लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स योगेशने मिळवलेत आणि या मॅच मध्ये कमबॅक केलंय. आत्मविश्वास होता त्यांच्याकडे आणि खरं तर ज्या प्रकारे अमोल शिंदे यांची विकेट त्यांनी मिळवली ना, त्यावेळेला त्यांचा आत्मविश्वास वाढला होता, कॉन्फिडन्स वाढला होता आणि कॉन्फिडन्सच्या अनुषंगाने मात्र ते बॉलिंग करत असताना प्रवीण शिंदेला देखील त्यांनी माघारी पाठवलंय. विकेट हॅट्रिकचा बॉल असेल या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये. या बॉलला उडवलाय, टायमिंग प्रॉपर आहे का पाहावं लागेल. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर 1 बाउन्स, चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांसाठी प्रदीप शिंदेच्या बॅट मधून आलाय चौकार. खरं तर प्रदीप शिंदे म्हटलं ना तर ॲज अ गोलंदाज म्हणून त्यांना आपण कित्येक वेळा पाहिले गोलंदाजी करत असताना बॅटिंग करण्यासाठी जास्त संधी मिळत नाहीये, परंतु आज बॅटिंग करण्यासाठी त्यांना संधी मिळाली आणि आल्या पावली त्यांनी व्ही शेप मध्ये ठोकलाय चौकार. संघ अडचणीमध्ये होता, प्रेशर मध्ये होता फलंदाज, परंतु कोणत्याही प्रकारचं प्रेशर त्यांनी निर्माण केलं नाही आणि आल्या पावली त्यांनी ठोकलाय चौकार. आणखीन एक मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट किपर च्या पाठीमागे बॉल निघून चाललाय. यस, 1 धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल या इनिंग मधील आणि त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. शेवटचा बॉल, आणखीन एक मोठा ब्लास्ट. बॅटच्या टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो, परंतु या वेळेला वॉट कॅच, लाजवाब कॅच पकडला अक्षयने. मी म्हणेन धावत्या पावलांनी कॅच पकडला सीमारेषा लगत. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या अर्थी कॅच ज्या पद्धतीने पकडलाय. अगदी ओव्हर द विकेटने गेले होते. सरळ हाताने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रदीपचा फसला. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. त्यानंतर अक्षय 24 मैदानाच्या आतमध्ये धावत आले आणि त्यांनी एक चांगला कॅच पकडला आणि इथे 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एका इनिंग अखेरीस धावपलकावरती धावा आहेत तब्बल 36 धावा आहेत आणि 37 धावांचं आव्हान आहे. त्याचबरोबर आम्ही मुख्य व्यासपीठावरती KESK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे उपाध्यक्ष आदरणीय श्री काशीनाथ दादा सपकाळ साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केलेला आहे. KESK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरला पुढे घेऊन जाण्याचं काम सातत्यपूर्वक या व्यक्तिमत्वाकडून केलं जातं आणि खऱ्या अर्थानं खूप मोठी मेहनत घेतली जाते KESK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचं क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि खरं तर अनेक गावच्या टुर्नामेंट असतात. अनेक गावच्या टुर्नामेंटमध्ये एक मोलाचं योगदान आणि मोलाचं सहकार्य आदरणीय श्री काशीनाथ दादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून नक्की केलं जातं आणि आज त्याच गोड व्यक्तिमत्वाचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलेला आहे. इथून पुढे पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना रुळे वैभव रुळे या टीमने 36 धावा बनवलेत आणि 37 धावांचं आव्हान JMCC कळमगाव या टीम समोर उभं केलंय. 18 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय.
कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत दाबे दाबेकर क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ दाबे दाबेकर आयोजित श्री बहिरी नवलाई चषक 2025 पर्व क्रमांक 4चा एक दैदित्यमान क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहताय। खरं तर कालचा दिवस जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 12 सामने 12 टीम या मैदानाच्या आतमध्ये खेळल्या आणि आजच्या दिवसामध्ये देखील 12 टीम्स खेळताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे 2 दिवसीय ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिमचा दिवस आहे। हळूहळू ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येत असताना या स्पर्धेला मात्र खऱ्या अर्थानं 4 चांद लागताना पाहायला मिळतात। अनेक मान्यवर आलेत या स्पर्धेला, शुभाशीर्वाद दिलेत, 4 चांद लावलेत आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवलेली आहे। 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या वाहिनीतून 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। ऑफिशियल पंच देखील पाहत आहेत, सूर्यकांत आडाव सर, त्यानंतर खान सर आणि अमित घोडतकर सर हे ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत। पहिलाच बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये खेळून काढलाय। 37 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चेतन उपाळे आणि अक्षय कदम आलेले आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती रुळे वैभव रुळे या टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू विवेक शिंदे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती। पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील याच्यावरती या सर्व मॅचचा अवलंबून असेल। पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन 15 ते 17 धावा आल्या तर मॅच खुली होईल, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट्स आणि कमी धावा आल्या तर रुळे संघ कमबॅक करेल। यावेळेला समोरच्या दिशेला या बॉलला उडवलाय, ओव्हर पिचचा बॉल, समोरच्या दिशेला एक बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार। चेतन उपाळेच्या बॅट मधून आलाय नेत्रदीपक चौकार। चेतन उपाळे एक घातक फलंदाज आहे, हार्ड हिटर बॅट्समन आहे, अटॅकिंग क्रिकेट म्हणून त्याला जाणला जातो आणि पहा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर सिंगल आली, त्यानंतर मात्र चौकार आलाय। आता 16 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे। पुढील बॉल घेऊन निघाले तर विवेक शिंदे ओव्हर द विकेटने। हा ट्रॅकर बॉल फटका फसलाय, कॅच खूप महत्वाचा आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाहीत, उलटा कॅच पकडण्यासाठी गेले होते परंतु कॅच ड्रॉप झालाय। खरं तर उलटा कॅच पकडणं थोडंसं अवघड असतं, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद कैफ सारखा एक खेळाडू होता, त्याने मात्र उलटा कॅच अप्रतिमरित्या अनेक वेळा पकडलेला आहे। या मॅचमध्ये देखील संधी उपलब्ध झाली होती परंतु कॅच पकडू शकले नाहीत। मिळालेले आहेत त्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती। गोलंदाज संधी उपलब्ध करतायत परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षकाला करावं लागेल, कारण गोलंदाजाचं पाठबळ हे क्षेत्ररक्षक असतं। बॅकफुटला गेले, टॅप उडवलात, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची नामी संधी होऊ शकली असते, लगोलग फेकी केले असते, डायरेक्ट हिट केला असता तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं, परंतु फक्त एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे। हा बॉल चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती हा बॉल रिलीज केला, उसळी चांगल्या प्रकारे प्राप्त केली आणि बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही आलेला आहे, तो डॉट बॉल। कमबॅक केलंय मी म्हणेन विवेक शिंदे यांनी देखील एक चौकार त्यांनी खर्च केला, बाकीचे बॉल त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेत, व्हेरिएशन चांगलं त्यांनी केलंय। विवेक शिंदे KSK चा बाहुबली तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहिला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती। बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतायत, बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही, 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार, मिळतील 4 धावा, येतोय चौकार। या चौकाराच्या साह्याने मात्र 12 धावा धावफलकावरती आहेत। आता समीकरण आहे 12 बॉल 25 धावांची आवश्यकता। मॅचला मी म्हणेन पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली चेतन उपाळे आणि अक्षय कदमने। चेतनने 4 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेत, अक्षयने 2 बॉलच्या पाठीमागे 4 बनवलेत। आता 12 बॉलच्या पाठीमागे 25 धावांची आवश्यकता आहे, 18 बॉलच्या पाठीमागे 37 धावांची आवश्यकता होती, परंतु पहिल्या षटकामध्ये विवेकने 2 चौकार खर्च करत असताना 12 धावा देखील खर्च केल्या आणि त्यामुळेच आता मॅच अजूनही ऑन आहे। दोन्ही संघांसाठी 50-50 मुकाबला आहे, फक्त संघर्ष करावा लागेल, घ्यावी लागेल ती मेहनत दोन्ही टीम्सला विजय मिळवायचा असेल तर। ओव्हर क्रमांक 2 मध्ये अमोल शिंदे फिरकेचे जादूगार मैदानाच्या आतमध्ये दाखल।
पॉवर प्लेचं जे महत्वाचं षटक होतं ते समाप्त झालंय. आता क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. क्षेत्ररक्षण 6-5 कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 खेळाडू आणि 30 सर्कलच्या आतमध्ये 6 खेळाडू पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. कव्हर रिझन मध्ये उडवायचा होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही झाला. चेतन उपाळे पहिल्या बॉलवरती स्ट्रगल झालेत. प्रत्येक एक डॉट बॉल मात्र प्रेशर निर्माण करेल. हे षटक खूप महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. हो, याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मी म्हटलं होतं प्रत्येक बॉलवरती प्रत्येकाच्या नजरा असतील, कारण प्रत्येक डॉट बॉलला तर कमबॅक रुळे वैभव रुळे करेल, परंतु प्रेशर निर्माण होईल तो JMCC कळमगाव या टीमला. आणि पहिले 2 बॉल डॉट आलेत. तिसरा बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा विवेक शिंदे यांनी खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 3 बॉलच्या पाठीमागे एकही धाव खर्च केलेली नाही. अमोल शिंदे यांनी आज वर्चस्व ते दाखवतायत, हिरो बनतायत या मॅच मध्ये आणि प्रभावित देखील करतायत. बॉल क्रमांक 4 घेऊन निघालेत अमोल शिंदे. ओहो, या वेळेला पहा अगदी फसवलंय, जाळ्यामध्ये अडकवलंय. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं, ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकवलंय फलंदाजाला. आणि फलंदाज चेतन उबाळे माघारी परतले जात आहेत. चांगली किपिंग, विकेट किपिंग तुम्ही पाहू शकाल अगदी विवेकने. थोडासा हा बॉल आहे ना ते ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. त्यानंतर पद्धतालितेचा वापर चेतन उपाळे यांनी केला होता. विवेक शिंदे यांनी मात्र चांगली विकेट किपिंग केली आणि इथे मात्र धक्का लागलेला आहे पहिला कळमगाव या टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार आलेले आहेत. आठ बॉल 25 धावांची आवश्यकता इथून पुढे. वेट आणि वॉचची भूमिका केल्यानंतर या चेंडूला फक्त दिशा दिले. एकच धाव मिळते. अमोल शिंदे यांच्याकडे व्हेरिएशन चांगला आहे. बॉल टर्न करण्याची एक चांगली कला त्यांच्याकडे आहे. ऑफ कटर आणि लेग कटर टाकण्यामध्ये ते माहिर देखील आहेत. 7 बॉल 24 धावांची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉलची सांगता. एक डॉट बॉल प्रेशर निर्माण करताना पाहायला मिळतोय फलंदाजांवरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 हवे आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची आवश्यकता. 13 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये 4 षटकार ठोकावे लागतील JMCC कळमगाव या टीम मधील फलंदाजाला, तुषारला आणि अक्षयला. परंतु ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजाला आहे यंग टॅलेंटेड सचिन शिंदे. 6 पैकी 4 मोठे फटके खेळायचे आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 24 आणि 6 बॉलच्या पाठीमागे 4 बॉल आहेत ना ते सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. त्याच वेळेला विजय मिळू शकेल. 6 बॉल 24 धावांची आवश्यकता असताना सचिन शिंदे जर्सी क्रमांक 1 घेऊन आलेत. बॅट्समन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकाल तुषार. फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉसला फक्त दिशा दिले. दिशा दिल्यानंतर 1 धाव कंप्लीट केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि त्यानंतर विकेटचं पतन होईल. आता 5 बॉल 23 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर आम्ही रेणुशी टीमचा देखील सन्मान करत आहोत. आयोजकांच्या माध्यमातून जो संघ आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय त्यांचा देखील गुणगौरव केला जातोय. त्यांना देखील या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील गुणगौरव केला जातोय. चेतन शेलार यांचा आपण गुणगौरव केलेला आहे.
हाय बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्येच आहे. त्यानंतर एका धावेसाठी ट्रॅव्हल झालाय आणि एका धावेवरतीच थांबावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणखीन एक सुरेख बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता आता 3 बॉल 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. औपचारिकता बाकी आहे. मी म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये चेतन उपाळ्याने मात्र चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर अमोल शिंदेचं वादळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभं राहिलं. त्यांनी खूप कमी धावा खर्च केल्या. विकेट देखील मिळवल्या. लगातार 4 बॉल मी म्हणेन डॉट टाकलेले आहेत. सचिन शिंदे चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. सचिन शिंदे आता 1 बॉल 23 धावांची आवश्यकता. 5 बॉल टाकलेले आहेत सचिन शिंदे यांनी आणि एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याची मुभा त्याला मात्र आलेली आहे. आणि हा सामना जिंकलाय तब्बल 22 धावेने. रुळे वैभव रुळे या टीमने